नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 7 ते 4 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग खूप सिंपल पद्धतीने आपण काढत आहोत. त्यासाठी आपण 7 ते 4 हे 2 टिपक्यांच्या मध्ये टिपका देऊन आपण हे टिपके काढलेले आहेत. तर आता आपण मध्ये 4 ते 4 या टिपक्यांना जोडून त्रिकोण काढून घेणार आहोत. दोन्हीही बाजूंनी काढणार आहोत. एक सरळ आणि परत त्याला उलटा असा आपण त्रिकोण काढून घेणार आहोत दोन्हीही बाजूंनी. चला तर मग काढून घेऊयात. आणि त्याच्यानंतर जे आपण त्रिकोण काढलेले आहेत त्याच्यामध्ये जे छोटे त्रिकोण आहेत त्याला मधल्या साईडला समांतर अशा आपण रेघा काढून घेणार आहोत. मधल्या षटकोनाला 3 मावतील, 4 मावतील किंवा 5 जेवढे बसतील तेवढे आपण त्या रेघा या काढून घेणार आहोत. त्या काढून झाल्याच्या नंतर मधल्या षटकोनामध्ये आपण फूल काढून घेणार आहोत 6 पाकळ्यांचा. जे पण षटकोनाचे कोण येतोय त्या कोणाच्या मध्ये आपण एक एक पाकळ्या अशा काढून घेणार आहोत. चला तर मग आता आपले 6 पाकळ्या या काढून कंप्लीट होणार आहेत. पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला भगवा रंग हा देऊन घेणार आहोत. तुम्ही या जागी लाल, गुलाबी कोणताही तुमच्या आवडीचा रंग तुम्ही भरू शकता. मला भगवा आणि लाल कलर खूप आवडतो, याकरता मी तो रंग भरत आहे. चला तर आता ऑरेंज रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण त्याला थोडीशी डार्क शेड देऊन घेत आहोत. पहा, अशा पद्धतीने मधल्या रांगोळीची डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण खालच्या साईडला 4 जे टिपके आहेत पूर्ण टिपके न जोडता आपण थोडेसं अंतर ठेवून आयत हा काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्या चौकोनाचे 3 भाग करणार आहोत. आधी 3 रेघा अशा मारून घेणार आहोत समांतर अशा, आणि त्याच्यामध्ये 2-2 रेघा या काढून घेणार आहोत. ते काढून झाल्याच्या नंतर त्याला क्रॉस होईल अशा 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत. 1, हे 2 आणि हे 3. आता अशाच पद्धतीचे आपल्याला आयत 6 बाजूंना काढायचे आहेत. चला तर मग काढून घेऊयात. चला तर आता आपला दुसरा आयताकृती चौकोन झालेला आहे. तिथे आपण समांतर अशा 3 रेघा काढून घेतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2-2 रेघा या काढून घेणार आहोत. आता मध्ये 3 रेघा, 1, 2 आणि हे 3. रांगोळीची डिझाईन आपल्या खूपच सुंदर आणि सुरेख आलेली आहे. चला तर आता आपण अशाच पद्धतीने सर्वच बाजूंना राहिलेल्या ही डिझाईन काढून घेणार आहोत. चला तर मग काढूयात आधी.
चला तर आता आपल्या रेगा काढून या झालेल्या आहेत आयतामध्ये. चला तर आता पुढची डिझाईन आपण काढून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला चौकोनाच्या ज्या मधल्या पाकळ्या अशा जोडून घ्यायच्या आहेत. 7 लाईन्स या मधल्या साईडने येणार आहेत आणि वरती आपल्याला 5 लाईन या येणार आहेत. तर अशा प्रकारे पाकळ्या प्रत्येकच साईडला आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. 1 2 हे 3 हे 4 हे 5 6 आता इकडची पण राहिलेली 3 3 6 आणि ही 7वी लाईन दोन्ही बाजूला काढून झालेल्या आहेत. तर खालच्या साईडला 5 लाईन या काढून घ्यायच्या आहेत. एक 2 3 4 5 6 आणि ही 7. दोन 3 4 5. चला तर आता पुढच्या घरामध्ये आपण काढून घेऊयात. एक 2 3 4 5 6 7 झाल्यात टोटल. 3 4 5 6 7. 1 2 3 आणि 4. तसेच 1 2 3 4 1 2 3 आणि 4. 2 3 4 5 6. 1 2 3 आणि 4. तर अशा प्रकारे ही डिझाईन आपली काढून कंप्लीट झालेली आहे. तर याच्या पुढची आपल्याला डिझाईन काढायची आहे. चला तर मग काढून घेऊयात फटाफट. तर आता आपल्याला जे आतून रेगा ज्या आलेल्या आहेत त्याची पहिली रेग वरच्या साईडला ओढून आपल्याला चक्री काढायची आहे. पहा तर मग कशी काढणार आहे ती एकदम सोप्या पद्धतीने. पहा अशा पद्धतीने. आता त्या चक्रीला आपल्याला राहिलेल्या रेगा या सुंदर पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 7. चला तर मग आता दुसऱ्या बाजूसही अशाच पद्धतीने आपण या रेगा जोडून घेणार आहोत. चला तर मग आता आपण राहिलेल्या 5ही बाजूंना अशाच पद्धतीने रेगा या जोडून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी ही वाटणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण आता सर्वच बाजूला रेग बाहेर काढून चक्री काढून आपण सगळ्याच रेगा या अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. खूप सुरेख पद्धतीने आपण या रेगा जोडणार आहोत. तर आपण अशाच रेगा या जोडून घ्यायच्या आहेत. राहिलेल्या आता
चारही बाजूंना अशाच पद्धतीने आपण जोडून घ्यायचे आहेत. चला तर आता लास्टचे 2 घरही आपली रेघा जोडून घेण्यासाठी उरलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण या रेघा जोडून घेणार आहोत. तर आता लास्टचं घर आपण जोडून घेत आहोत. 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6 आणि हे 7. 1, 2, 3, हे 4, हे 5, 6 आणि हे 7. चला तर मग आता रांगोळी व्यवस्थित आली का एकदा पाहूयात. तर आता आपण प्रत्येकच 2 चक्रा काढल्याच्या पुढं पिवळा टिपका देऊन घेत आहोत आणि त्याला पसरवून लाल टिपका देत आहोत. आधी मधल्या पाकळीला आपण देत आहोत त्या पद्धतीने आणि नंतर त्याच्या पुढे आपण पाकळ्या काढून घेणार आहोत. चला तर मग रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमीच सजवत राहा रांगोळ्यांनी. रांगोळ्या काढल्यामुळे आपल्या घरासमोर खूपच छान असं वातावरण तयार होतं. येणारे जाणारे जे पाहतात त्यांचंही मन प्रसन्न होतं व आपल्यालाही खूप सुंदर असं वाटतं. तर अशा प्रकारे आपण हे फुलं काढत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. तर आता आपण प्रत्येकच बाजूस अशा प्रकारचे फूल हे
थँक्यू सो मच. हा ओव्हरव्ह्यू आहे त्याचा. थँक्यू.